इगतपुरी तालुक्यातील शिवप्रेमी, शिखर व गडकिल्ले प्रेमी असलेल्या कळसुबाई मित्रमंडळाच्या गिर्यारोहकांनी रायगड जिल्ह्यातील कर्जत जवळील प्रसिद्ध कोथळी गडावर भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला। या राष्ट्रीय सणानिमित्त मंडळाने हर घर तिरंगा मोहीम सोबत भविष्यात शिवकालीन हर गड तिरंगा फडकवण्याचा संकल्प करीत कोथळी गडावर ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिन साजरा केला। या निमित्त ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक वारसा जपण्याची जनजागृती करून स्वराज्यातील मावळ्यांचे तसेच स्वातंत्र्य सैनिकांच्या शौर्याचे व त्यागाचे स्मरण करण्यात आले। कळसुबाई मित्रमंडळ गेल्या 3 दशकांपासून महाराष्ट्रातील विविध गडकिल्ल्यांवर राष्ट्रीय सण साजरे करून गडकिल्ल्यांप्रती आपले प्रेम व्यक्त करत इतिहासाच्या मोठ्या पाऊलखुणा जपत आले आहेत। कोथळी गडावर साजरा झालेला स्वातंत्र्य दिन राष्ट्रीय सण उत्सवात कळसुबाई मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे, संजय शर्मा, रामदास चौधरी, किसन बिन्नर, काळू भोर, डॉक्टर महेंद्र आडोळे, निलेश पवार, प्रवीण भटाटे, सुरेश चव्हाण, सुधाकर तांबे, गोकुळ चव्हाण, लक्ष्मण जोशी, नामदेव जोशी, चेतन जोशी, भगवान तोकडे, नाना टाकळकर, कृष्णा वाहुले, देवीदास पाखरे, रवी भोये सहभागी झाले होते। किल्ल्याचा इतिहास। कोथळीगडला पेठचा किल्ला म्हणूनही ओळखले जाते। हा किल्ला स्वराज्यात छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात टेहळणीसाठी तसेच मोठ्या प्रमाणात दारू गोळ्याचा साठा करण्यासाठी विशेष वापरत होते। 1684 मध्ये मुघलांनी तो जिंकला। नंतर मराठे, पेशवे आणि 1817 मध्ये इंग्रजांच्या ताब्यात हा किल्ला राहिला। येथील कोरीव गुहा, पाण्याच्या टाक्या आणि मंदिरे 13व्या शतकातील आहेत। गडाच्या सुळक्यामध्ये आतून पायऱ्या कोरलेल्या आहेत, जी याची प्रमुख वास्तुकला वैशिष्ट्य आहे। इसवी सन 1862 पर्यंत लोक या किल्ल्यात राहत होते।